नमस्कार, तुम्ही पाहतात कायदा.com. आज आपण महत्त्वाच्या भाषेत समजून घेऊया कायदेशीर प्रक्रिया. रामोशी वतन जमीन काय आहे? ती जमीन विकता येते का? सर्वप्रथम म्हणजे वतन म्हणजे काय? संपूर्ण गावाच्या सुरक्षेसाठी रामोशी समुदायाला ही वतन जमीन दिली जायची. 1962-63 च्या कायद्याअंतर्गत ते रद्द केलं. जमिनींचे हक्क वतनदारांकडे कायमस्वरूपी देण्यात आले. सरकार जमा काही जमिनी करण्यात आल्या. ही जमीन मुख्यतः आजच्या तारखेला विकता येते का? विक्री योग्य आहे का? फक्त एकच महत्त्वाची अट म्हणजे वतनमुक्ती जर असेल तर ही जमीन विकता येते. परंतु सातबाऱ्यावरती वतन नोंद असणं महत्त्वाचं आहे. ही जमीन योग्य असली पाहिजे, कायदेशीर वारस तुम्ही असले पाहिजे, तरच तुम्हाला याचा संपूर्ण लाभ त्या ठिकाणी घेता येतो. वतनमुक्तीची प्रक्रिया तुम्ही नोंदी घेऊन कलेक्टर, एसडीओ कडे त्या ठिकाणी आदेश मिळवा. त्याच्यावरती म्युटेशन एंट्री तलाट्याकडे दाखल करा. विक्री योग्य त्या ठिकाणी ही जमीन बनून जाईल. सातबाऱ्यामध्ये पूर्णपणे वतनमुक्ती असेल तरच रामोशी वतन सरळ विकता येते. जर नोंद नसेल किंवा त्या ठिकाणी आधी वतनमुक्ती झाल्यानंतर हे सर्व जर झालं तरच कायदेशीर असेल. जर तुम्ही ते नोंद ठेवूनच काही व्यवहार करत असाल तर तो कायद्यानं योग्य नाही हे समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीनं पुढे जा. संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी महत्त्वाची मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर या वतनाच्या जमिनी तुम्हाला उपभोग योग्य पद्धतीने घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रक्रिया फॉलो करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. धन्यवाद.